नमस्कार शिक्षक बांधवांनो. अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अवघ्या 30 मिनिटात पक्का करून घ्या प्रयोग. होय मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत ते म्हणजे मराठी व्याकरणातील एक महत्त्वाचा घटक तो म्हणजे प्रयोग. प्रयोगाबद्दलच्या ज्या सर्व काही कन्सेप्ट्स असणार आहेत, त्या सर्व कन्सेप्ट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या व्हिडिओमुळे नक्कीच महा-टी-ई-टी 2025 यासाठी 1 मार्कसाठी येणारा जो प्रश्न आहे प्रयोगावरती, तो आपला पक्का होणार आहे आणि तो सहज मार्क आपण मिळवणार आहोत मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि आपल्या सर्व कन्सेप्ट्स कंप्लीट करून घ्याव्यात. मित्रांनो, आपण सुरुवात करत आहोत, परंतु सुरुवात करण्यापूर्वी जर आपण या चॅनलवरती नवीन असाल, तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, जसं आमचं यूट्यूब चॅनल आहे, तसंच WhatsApp आणि टेलिग्राम चॅनल देखील आहे. या व्हिडिओची PDF आपल्याला टेलिग्राम चॅनलला पाहायला मिळेल. तर मग मित्रांनो, वेळ न लावता आपण आता या ठिकाणी सुरुवात करत आहोत. आपण पाहतोय आजचं आपलं मराठी टायटल जे म्हणजे प्रयोग हा मराठी व्याकरणातील महत्त्वाचा भाग. तर प्रयोग म्हणजे काय? तर प्रयोगला इंग्लिशमध्ये आपण व्हॉईस असं म्हणत असतो. आता व्हॉईस ॲक्चुअल इंग्रजीतलं व्हॉईस आणि प्रयोग खरंच एकदम साम्य आहे का? तर काही 19-20 फरक आहे मित्रांनो. तो फरक पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येऊ शकतो. मित्रांनो, प्रयोग म्हणजे काय? तर प्रयोगाची व्याख्या या ठिकाणी आपण दिलेली आहे. वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांचा परस्पर संबंध ज्या रचनेतून दिसून येतो, त्या रचनेला आपण प्रयोग असे म्हणत असतो. सोप्या भाषेत आणखी सांगायचं जर झालं तर क्रियापद आपले रूप कर्त्यानुसार बदलते, कर्मानुसार बदलते, की दोघांनुसारही बदलत नाही, यावरून आपल्याला प्रयोग कळत असतो. बघा, कर्त्यानुसार, कर्मानुसार किंवा दोन्हीनुसार बदलत नाही. ही ट्रिक लक्षात ठेवायची मित्रांनो. याच्यावरूनच आपल्याला प्रयोगाचा प्रकार आपल्याला लक्षात येणार आहे. आता पाहूयात मग प्रयोगाचे मुख्य प्रकार. प्रयोगाचे मुख्य प्रकार आपल्याला 3 पाहायला मिळतात. ते म्हणजे कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. कर्तरी प्रयोग म्हणजेच ॲक्टिव्ह व्हॉईस, कर्मणी प्रयोग पॅसिव्ह व्हॉईस आणि भावे प्रयोग म्हणजेच इम्पर्सनल व्हॉईस. आता या व्यतिरिक्त आणखी एक प्रयोग आपल्याला पाहायला मिळू शकतो. तो आहे संकर प्रयोग म्हणजेच तो आहे मिक्स्ड व्हॉईस. जे की आपण पुढे पाहणार आहोत. पण हे मुख्य 3 प्रकार आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला मग पहिला प्रकार या ठिकाणी पाहूयात तो म्हणजे कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगाची व्याख्या आपण या ठिकाणी पाहूयात. जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार बदलते. बघा इथं बदलते हे महत्वाचा शब्द आहे आणि मग कोणामुळे बदलतंय? लिंगामुळे, कर्त्याच्या, त्यानंतर वचनामुळे आणि पुरुषानुसार बदलतंय. मग तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग असं आपण म्हणत असतो. आता उदाहरणं पाहण्या अगोदर आपण त्याची काही वैशिष्ट्ये पाहूयात. कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो, म्हणजे त्याला कोणताही प्रत्यय नसतो. कर्म असल्यास ते प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीत असते आणि क्रियापद कर्त्यावर अवलंबून असते. या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बघा, कर्ता प्रथमा विभक्तीत आहे. जर कर्म असेल तर ते कर्म आपल्याला प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीत पाहायला मिळतं आणि क्रियापद हे कर्त्यावर अवलंबून होतं. कर्त्यामुळं ते काय होत असतं? बदलत असतं. मग आता आपण काही उदाहरणं या ठिकाणी पाहणार आहोत, परंतु कर्तरी प्रयोगाचे काही उपप्रकार आपण पाहू आणि त्यानुसार आपण आता हे पाहूयात. त्यांची उदाहरणं देखील पाहू. आता सकर्मक कर्तरी प्रयोग. बघा, सकर्मक कर्तरी प्रयोग. ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म असते. आता कर्म असते हे आपल्याला सांगता येतं. मग आपल्याला सांगता येईल बघा, ज्याच्यात आता सकर्मक आहे, याच्यात कर्म पाहिजे.
तो आंबा खातो. कर्ता बदलला. बघूयात आता. ती आंबा खाते. वचन बदललं. बघा आता म्हणजे यांचं ती अनेक झाली आता. ते आंबा खातात. त्यानंतर कर्म बदलून बघू. तो चिंच खातो. इथं क्रियापद बदलत नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला सांगितलेलं आहे की कर्त्यामुळे म्हणजे कर्त्याच्या नुसार क्रियापदात बदल होतो. इथं तो आंबा खातो. कर्ता बदलून पाहिला आपण. ती झालेलं आहे म्हणजे इथं खाते झालेलं आहे. म्हणजे इथं बदल झाला. वचन बघा आता इथं ते कर्त्याचं वचनामुळे बदल झाला. म्हणजे इथं अनेक वचन झाले कर्ते आणि मग त्यामुळे देखील आपल्याला पाहायला मिळालं क्रियापदात बदल झाला. इथं कर्म बदललेलं आहे. परंतु या ठिकाणी मात्र क्रियापदात बदल झालेला नाही, हे लक्षात घ्यायचंय. मग आपल्याला सांगता येतं, की तो आंबा खातो, ती आंबा खाते, ते आंबा खातात. हे जर पाहिलं आपण, तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं, की म्हणजे हे वाक्य जे आहे, या पद्धतीनंच आहे. कर्म बदललं तरी काय फरक नाही पडत. परंतु सकर्मक कर्तरी प्रयोगाचीही उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. आता त्यानंतर आपण जर पाहिलं पुढचं एक उदाहरण पाहू. मुलगा चित्र रंगवतो. बघा, आता इथं कर्ता बदलून बघू. मुलगी चित्र रंगवते. क्रियापदात बदल झालेला आहे. वचन बदलून बघू आता. मुले चित्र रंगवतात. बदल झालाय. क्रियापदामध्ये बदल होतो. कर्त्यामुळे बदल होतो. आता पुढे बघू. शिक्षक धडा शिकवतात. शिक्षिका धडा शिकवतात. आता इथं आपल्याला सांगता येतं, की कर्ता बदलून पाहिलेला आहे. इथे शिकवतात यामुळे आहे, की ते आदरार्थी अनेक वचन आहे. म्हणून शिकवतात. कर्ता बदलला. तर एकवचन घेऊन पाहू. तो धडा शिकवतो. म्हणजे इथं बदल होताना पाहायला मिळतो. बदल तसा दोन्हीत शिक्षिका असेल तर एकवचनी असते. इंग्रजीत तर ॲमिजार आपल्याला माहिती आहे जसं की इज वापरावंच लागतं. त्या पद्धतीनं परंतु इथं आपण आदरार्थी अनेक वचन वापरत आहोत. म्हणून मग तिथं शिक्षिका जरी एकवचनी असेल तरी सुद्धा शिकवतात. म्हणजे रिस्पेक्टफुली ते त्या ठिकाणी आपण क्रियापद वापरलेलं आहे. बघूयात मग आता पुन्हा आणखी आहे. गाय गवत खाते. आता कर्ता बदलून पाहू. बैल गवत खातो. क्रियापद बदललं. आता अनेक म्हणजे वचन बदलू. गायी गवत खातात. म्हणजे इथं काय होते क्रियापदामध्ये बदल होताना पाहायला मिळतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या. आपण काय-काय पाहिलेलं आहे. आपण पाहतोय सकर्मक बघा सकर्मक कर्तरी प्रयोग. आता सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता म्हणजे कर्म आहे, हे मात्र विसरायचं नाही. कर्म असणार म्हणजे असणार. कर्मात आणि पण कर्मामुळे काही फरक पडत नाही. हे लक्षात घ्या. कर्मामध्ये काही फरक पडत नाही. कर्म असेल तरी इथं आपण पहिलं उदाहरण पाहिलेलं आहे. इथं आंब्याच्या जागेवर चिंच घेतले. काही फरक पडला नाही. तो आंबा खाल्ला काय, चिंच खाल्लं काय, शेवटी खातो हे आलेलं आहे. म्हणून मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, की सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये आपल्याला सांगता येतं, की या ठिकाणी कर्म खूप मस्ट आहे. कर्म खूप महत्त्वाचं आहे. ते असायलाच पाहिजे तरच तो सकर्मक म्हणजे कारण कर्मावर काय होत असते त्या ठिकाणी क्रिया घडताना पाहायला मिळत असते. त्यानंतर आता दुसरा प्रकार आहे कर्तरी प्रयोगाचा तो म्हणजे अकर्मक कर्तरी प्रयोग. ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म नसते आता. तो हसतो. कर्ता बघा इथं ती हसते बदल झाला. वचन बदललं ते हसतात. आता या ठिकाणी उदाहरण पाहू. बाळ रडते. कर्ता बदलून पाहू. ती रडते. कर्ता बदलला तो रडतो. म्हणजे बदल होते. याच्यात आता कर्म नाही हे लक्षात घेणे गरजेचं आहे. ते आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. बघा त्यानंतर सूर्य पूर्वेला उगवतो. या वाक्यात कुठेही कर्म नाही. हे लक्षात घ्यायचं आहे. इथं आपल्याला वाटू शकतं, की हे पूर्वेला म्हणजे कर्म आहे का? तर बिलकुल नाही. हे कर्म नाही ते. लक्षात घ्या. कर्म म्हणजे ज्याच्यावर काहीतरी क्रिया घडत असते असा. इथं सूर्य उगवतोय, परंतु हे पूर्वेला ती फक्त त्याची दिशा सांगितली जाते. तो पूरक
भाग आहे हे लक्षात राहू द्यायचं आहे. जसं इंग्रजीमध्ये आपण त्याला कॉम्प्लिमेंटरी म्हणत असतो. बघा त्यानंतर मग कर्ता बदलला. चांदणी आता कर्ता बदलला तर आपण काय करतो बघूया. चांदणी उगवते, तारा उगवतो, बदल. त्यानंतर तारे अनेक वचन बदल अनेक वचन आलं इथं तारे उगवतात. बदल होताना पाहायला मिळतो क्रियापदामध्ये. ती वेगात धावते. आता हे वाक्य सुद्धा आपल्याला सांगता येतं, याच्यात सुद्धा कर्म नाही. बघा त्यानंतर मग कर्ता बदलून पाहू. तो वेगात धावतो, क्रियापदात बदल झाला. ते वेगात धावतात, क्रियापदात बदल झाला. मग ज्यावेळेला क्रियापदामध्ये बदल होतो, परंतु तो बदल बघा लक्षात घ्या क्रियापदात बदल होतो, परंतु तो बदल हा कर्त्यामुळे होत असेल, तर आपण समजून घ्यायचं आहे तो कर्तरी प्रयोग आहे आणि कर्तरी प्रयोगामध्ये कर्म असेल तर तो सकर्मक कर्तरी प्रयोग आणि कर्म नसेल तर तो अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. तर अशी ही ट्रिक आपण लक्षात ठेवायची आहे. दुसरा प्रयोग आपण पाहूयात आता तो म्हणजे कर्मणी प्रयोग. याला आपण पॅसिव्ह व्हॉइस म्हणत असतो. आता या ठिकाणी बघा व्याख्या याची मांडूयात. जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंग व वचनानुसार बदलते, तेव्हा त्यास कर्मणी प्रयोग म्हणतात. जेव्हा वाक्यातील क्रियापद आता हे काय होते वरती जसं क्रियापद तर बदलतंय, परंतु ते वरी म्हणजे कर्तरी प्रयोगात कर्त्यामुळे बदलत होतं. आता कर्मणी प्रयोगामध्ये ते कर्मानुसार बदलतं, म्हणजे कर्मचं लिंगानुसार त्याच्या वचनानुसार बदलू शकतं आणि बदलतं. मग जर बदलत असेल कर्मामुळे तर तो जो प्रयोग असेल तर तो कर्मणी प्रयोग असतो हे आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आता याची वैशिष्ट्ये आपण पाहूयात आणि नंतर प्रकार पाहूयात. कर्ता हा सामान्यतः तृतीया किंवा चतुर्थ विभक्तीत असतो. ने, स, ला, कडून या पद्धतीने. मग कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असते. वरती कर्ता हा प्रथमा विभक्तीत होता. आता इथं कर्म प्रथमा विभक्तीत असणार. त्याला प्रत्यय नसतो. हे लक्षात घ्यायचं आहे. आपण तो फरक समजून घ्या. आणि क्रियापद हे कर्मावर अवलंबून असते. आता यावरून आपण आता पुढे जाऊयात. मग कर्मणी प्रयोगाचे उपप्रकार आहेत ते म्हणजे प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. यात कर्ता महत्वाचा असतो व तो तृतीया विभक्तीत असतो. आता प्रधान कर्तृक कर्ता तर महत्वाचा आहे, परंतु त्यामध्ये तो तृतीया विभक्तीमध्ये असावा लागतो. म्हणजे ने हा त्याला प्रत्यय असला पाहिजे. आता उदाहरण आहे त्याने आंबा खाल्ला. कर्म बदलून पाहू. बघा त्याने चिंच खाल्ली. चिंचामुळे या क्रियापदात बदल झाला. म्हणजे इथं या ठिकाणी कर्मामुळे बदल झाला. त्याने आता इथं वचन बघूयात. आंबे खाल्ले. इथं कर्मामुळेच क्रियापदात बदल झाला. तिने आंबा खाल्ला. आता इथं कर्ता बदललेला आहे. कर्ता बदलला तरी काहीही फरक पडला नाही. आंबा आणि इथं बघा इथं तिने आपण म्हणूयात किंवा त्याने. पण आंबाच खाल्ला म्हणजे कर्मामुळे इथं क्रियापद कर्म आहे तेच आहे. त्यामुळे क्रियापदात बदल झाला नाही. कर्ता बदलला तरी या ठिकाणी बदल झालेला नाही. आता मग आपण या ठिकाणी त्याचे उदाहरण पाहूयात काही आणखी. तिने गाणे म्हटले. बघा कविता आता गाण्यासाठी म्हटले. कविता म्हणजे कर्म बदललं, लिंग बदललं म्हणजे इथं या ठिकाणी कविता म्हटली. वचन पाहू गाणी म्हटली. आता म्हणून मग तिने गाणे म्हटले आणि गाणी म्हटली. बदल झाला क्रियापदामध्ये. त्यानंतर आहे माधवाने लाडू खाल्ला. आता इथं कर्म बदलून बघू. माधवाने भाकरी खाल्ली. माधवाने लाडू खाल्ले. अनेक वचन झाले. म्हणून मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल कर्मामुळे या ठिकाणी काय होतोय क्रियापदामध्ये बदल होताना पाहायला मिळतो. चला त्यानंतर पुढे आहे उदाहरण एक गवळ्याने गाय बांधली. आता
गवळ्याने गाय बांधली. आता गवळी हा येथे कर्ता आहे, पण यामुळे काहीही क्रियापदाला फरक पडत नाही. पण आता कर्म आहे इथं गायीच्या जागेवर बैल घेतला म्हणजे कर्म बदललं, म्हणजे इथं लिंग बदललं. बंधला, मग इथं बैल बांधला, गाय बांधली. आता इथं मग आहे गायी अनेक वचन केलं कर्माला आणि इथं गायी बांधल्या. म्हणजे याचा अर्थ कर्म जर बदललं म्हणजे कर्म हे लिंगानुसार आणि वचनानुसार जर ते बदललं तर आपल्याला सांगता येतं त्या ठिकाणी क्रियापदामध्ये सुद्धा बदल होतो आणि कर्मामुळे जर बदल होत असेल तर तो प्रयोग हा कर्मणी प्रयोग असतो. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणे आहे, की आपण प्रधान कर्मणी प्रयोग पाहतोय, ज्यामध्ये आपल्याला कर्ता महत्त्वाचा असून तो तृतीया विभक्तीत असतो. म्हणजे ने हा प्रत्यय कर्त्याला असतो. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पुढे जाऊयात. बघा पुढचा प्रयोग आहे कर्मणी प्रयोगाचा प्रकार आहे तो म्हणजे शक्य कर्मणी प्रयोग. यामध्ये कर्त्याकडून ती क्रिया करण्याची शक्यता व्यक्त होते. क्रियापदाला व जोडून रूप बनत असते. हे आपण एकदा उदाहरणामध्ये आपण बघूयात. आजारी माणसाच्यानेत आता चालवते. व बघा इथं आले चालव म्हणजे चालण्याची क्रिया शक्य आहे. क्रियेची शक्यता दाखवलेली असते. माझ्याकडून एवढे काम करवते. बघा या ठिकाणी करवते व आलेला आहे. त्याला आता थोडे बसवते. म्हणजे बसण्याची क्रिया या ठिकाणी आहे. म्हणजे आता त्याला बसवतंय म्हणजे तो बसू शकतो. आजीच्याने जिना चढवतो. म्हणजे जिना आता या ठिकाणी चढणे शक्य आहे. म्हणजे ज्या वेळेला कर्त्याकडून लक्षात घ्यायचं आहे, कर्त्याकडून ती क्रिया करण्याची जी शक्यता त्या ठिकाणी दिसत असेल, तर तो प्रयोग म्हणजे शक्य कर्मणी प्रयोग असतो. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आता त्यानंतर कर्मणी प्रयोगाचा पुढचा प्रकार समापन किंवा समारोप म्हणू आपण कर्मणी प्रयोग. आता समापन कर्मणी प्रयोग बघा, क्रिया पूर्ण झाल्याचा म्हणजे समाप्तीचा बोध होतो. ऊन अधिक हो, ए, जा असे असते. उदाहरण पाहू म्हणजे लक्षात येईल. त्याचा आंबा खाऊन झाला. बघा त्याचा आंबा खाऊन झाला. म्हणजे या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली आहे. आपल्याला तसा बोध होतो आणि मग क्रियापदाला इथं ऊन किंवा हो, ये, जा अशा पद्धतीनं म्हणजे प्रत्यय लागतात. आता बघूयात मग या ठिकाणी तिचे पत्र लिहून इथं बी ऊन लागलेलं आहे. म्हणजे इथं बघा म्हणजे तिचे पत्र लिहून झाले. त्यानंतर माझा अभ्यास करून झाला. त्यांचे काम उरकून गेले. आता इथं आपण बघूयात उदाहरण हे कर्मणीच प्रयोग आहे का? तर आंबा खाऊन झाला. कर्म जर बदललं आपण चिंच खाऊन झाली म्हणजे क्रियापदात बदल होतोय. याचा अर्थ आपल्या लक्षात येतंय, की त्याचा आंबा खाऊन झाला. हे कर्मणी प्रयोग आहे, परंतु ते समापन आहे. कारण का? तर त्या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली आहे. असं त्या ठिकाणी जेव्हा पाहायला मिळतं, त्यावेळेला आपण लक्षात घ्यायचं आहे, की तो समापन म्हणजे एंड झाला, पूर्ण झाला, समारोप झाला. त्यानंतर आहे आता तो म्हणजे या ठिकाणी चौथा कर्मणी प्रयोगाचा प्रकार तो म्हणजे नवीन कर्मणी प्रयोग. म्हणजेच जसं की आता हा प्रयोग आहे तो म्हणजे पॅसिव्ह व्हॉईसमधला ॲक्युरेट जशास तसा. यात कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय जोडलेला असतो. जसं की इंग्रजीमध्ये कर्त्याला बाय वापरून पुढे काय केलेलं असतं आपल्याला माहिती आहे पॅसिव्ह व्हॉईसची रचना काय आहे. बाय वापरून पुढे काय लिहिलेलं असतं कर्ता शेवटी लिहिलेला असतो. हे आपल्याला माहिती आहे. त्यानंतर मग आता इथं उदाहरण पाहूयात काही. बघा शिपायाकडून चोर पकडला गेला. शिपायाकडून चोर पकडला गेला. आता इथं कर्म जर बदललं असतं, तर बघा शिपायाकडून चोरी असतं. तर चोरी हे म्हणजे इथं काय बनलेलं हे आपण म्हणूयात
या ठिकाणी लिंग बदलतंय. तर चोरी ही स्त्रीलिंग होईल. मग शिपायाकडून चोरी पकडली गेली. म्हणजे इथं या ठिकाणी बदल होतोय आणि म्हणून मग या ठिकाणी आपल्याला सांगता येतं हा पॅसिव्ह व्हॉईस म्हणजेच नवीन कर्मणी प्रयोग आहे, हे आपल्याला सांगता येत असतं किंवा यालाच आणखी नाव आहे कर्म कर्तरी प्रयोग. बघा लक्षात राहू द्यायचे कर्म कर्तरी प्रयोग असंही आपण लक्षात ठेवू शकतो. परीक्षेला कोणतंही नाव येऊ शकतं. कर्म कर्तरी किंवा नवीन कर्मणी. बघा सरकारकडून कधी लक्षात घ्या मग एक ओळखायचं कसं कर्त्याला जर कडून हा प्रत्यय लागत असेल, तर तो कर्म कर्तरी आहे किंवा नवीन कर्मणी प्रयोग आहे. सरकारकडून मदत जाहीर झाली. बघा, जर इथं कर्म बदललं, सरकारकडून जाहीरनामा जाहीर झाला. म्हणजे जाहीरनामा हा लिंगानुसार अ, मदती, अनेक मदती असतील, तर मग मदती जाहीर झाल्या. म्हणजे इथं कर्मानुसार काय होतंय, इथं क्रियापद बदलतोय. शिक्षकाकडून विद्यार्थी गौरवला गेला. बघा, शिक्षकाकडून विद्यार्थी गौरवला गेला. शिक्षकाकडून विद्यार्थिनी गौरवली गेली. म्हणजे इथं कर्मामुळे क्रियापद काय झालं असतं बदलतंय आणि बदलून येताना पाहायला मिळते. वाघाकडून गाय मारली गेली. वाघाकडून गाय मारली गेली. इथं जर बैल घेतला तर वाघाकडून बैल मारला गेला. म्हणजे कर्मावरून पुन्हा एकदा सांगतोय, की कर्मावरून कर्त्याच क्रियापदाच्या रूपामध्ये बदल होताना पाहायला मिळतो. आता त्यानंतर आहे बघूयात मग पुराण, प्राचीन, कर्मणी प्रयोग. आता हा जुन्या मराठी साहित्यात आढळतो, जे की क्रियापद की जे, बोली जे असे ज-युक्त असते, हे आपण लक्षात ठेवायचे. नळे इंद्रासी बोलिजेले. आता बघा या ठिकाणी म्हणजे बोलिजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, तर हा मग पुराण कर्मणी प्रयोग किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग आहे. जो जो कीजे परमार्थला हो. बघा इथं या ठिकाणी हा कर्मणीच प्रयोग आहे, परंतु तो प्राचीन आहे. कर्म करीजे लहानान करवी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येतं, की तो या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, की हा देखील प्राचीन कर्मणी प्रयोग आहे. ग्रंथ वाचिजे साधूंनी म्हणजे हे मराठी जुनं साहित्य जे आहे त्याच्यात आपल्याला हे पाहायला मिळतात. तर ह्या पुराण प्राचीन कर्मणी प्रयोग आहे. आता तिसरा प्रकार आपण पाहतोय तो म्हणजे भावे प्रयोग. बघा, एक गोष्ट आपण लक्षात घ्या, या ठिकाणी कर्मणी प्रयोग जो आहे, तो कर्मामुळे म्हणजे क्रियापदामध्ये काय होतो, बदल होताना पाहायला मिळत असतो आणि कर्म याच्यात काय असतं, प्रथमा विभक्तीमध्ये असतं. त्याला कोणताही प्रत्यय नसतो. कर्त्याला मात्र प्रत्यय असतो आणि कर्तरी प्रयोगात कर्माला प्रत्यय असू शकतो, कर्त्याला प्रत्यय असेलच असं नाही. आपण या ठिकाणी काही याचं परत एकदा कर्तरी प्रयोगाचं सुद्धा आपण या ठिकाणी काय करू, उदाहरण पाहू. आता बघा, कर्मणीच आपण हां, इथे. आता बघा या ठिकाणी म्हणजे इथं तो आहे, इथं कर्त्याला काय नसतो, आपल्याला सांगता येईल त्या ठिकाणी कसलाही प्रत्यय नसतो. इथं आपण परत एकदा पाहतोय, की कर्ता नेहमी प्रथमा विभक्तीत असतो आणि कर्मणी प्रयोगात कर्म हे प्रथमा विभक्तीत असतं. कर्म असलं तर ते प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीतच पाहायला मिळतं आणि या कर्मणी प्रयोगामध्ये कर्म जे काही कर्ता जो आहे तो तृतीया किंवा चतुर्थीमध्ये पाहायला मिळेल. आता आपण या ठिकाणी पाहूयात तो म्हणजे भावे प्रयोग. बघा व्याख्या आहे, जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्ता किंवा कर्म या दोन्हीच्या लिंग किंवा वचनानुसार बदलत नाही, तेव्हा त्यास भावे प्रयोग म्हणतात. बघा वाक्यातील अ, क्रियापद हे कर्ता किंवा कर्म म्हणजे दोन्हीच्यामुळे देखील लिंग वचनानुसार बदलत नाही. त्यावेळेला तो भावे प्रयोग असतो. बघा इथं वैशिष्ट्य आहे क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी असते. केले, जावे, बसावे, खाल्ले. त्यानंतर कर्ता आणि कर्म जर असले तर त्यांना विभक्ती प्रत्यय लागलेले असतात दोन्हीमध्ये. आता बघूयात मग भावे प्रयोगाचे उपप्रकार. आता या ठिकाणी सकर्मक भावे प्रयोग. ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म असते. बघा भावे प्रयोग आहे, परंतु वाक्यात कर्म आहे. रामाने रावणाला मारले. बघा रामाने
रावणाला मारले. आता या ठिकाणी रामाने कर्ता बदलून सीतेने रावणाला मारले. इथं कर्ता बदलून पाहिला, नाही, फरक नाही पडत, क्रियापद बदलत नाही. कर्माने कर्म बदलून पाहू, रामाने शत्रूंना मारले, तरी सुद्धा काय होत नाही, क्रियापद बदलत नाही. याचा अर्थ हा जो प्रयोग आहे किंवा हा जो आपल्याला हा जो उदाहरण आहे हे, तर हे भावे प्रयोगाचं तर आहेच, परंतु ते सकर्मक भावे प्रयोग आहे, ज्याच्या वाक्यात कर्म असते. आणि मग बघा इथं आपल्याला वरती त्याचं वैशिष्ट्य आहे, की कर्ता आणि कर्म यांना विभक्ती प्रत्यय लागलेले असतात. इथे बघा रामाने, ने हा प्रत्यय लागला, रावणाला ला हा प्रत्यय लागलेला आहे. आता त्यानंतर आईने मुलाला जेवायला वाढले. आता बघा या ठिकाणी आईने, आईला प्रत्यय आहे आणि मुलाला म्हणजे मुलाला सुद्धा प्रत्यय आहे. आता आपल्याला सांगता येईल, मग इथे बघा पुन्हा उदाहरण, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवले, त्याने गाईला बांधले. म्हणजे हे जे उदाहरणं आहेत, यामुळे काय होत नाही, क्रियापदात कसलाही बदल होत नाही, कर्त्यामुळे आणि कर्मामुळे. म्हणून मग आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता तो झाला मग सकर्मक भावे, ज्याच्यामध्ये कर्म आपल्याला काय होतं, पाहायला मिळतं. आता अकर्मक भावे प्रयोग म्हणजे ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म नसते. त्याने आता घरी जावे. बघा, तिने आता कर्ता बदलून पाहू, तिने आता घरी जावे. बदल काहीच नाही होत. वचन, त्यांनी आता घरी जावे. तरी सुद्धा क्रियापदात बदल होत नाही. आणि मग जेव्हा बदल होत नसेल, तेव्हा तो भावे प्रयोग असतो. आता उदाहरण आणखी काही आहेत. आईने हसावे, राजाने बसावे, मुलांनी खेळावे. ही उदाहरणं आपल्याला प्रयोगाची पाहायला मिळतात. त्यानंतर आता आपण हे पाहिलेलं आहे, तो म्हणजे भावे प्रयोग. भावे प्रयोग हा कर्ता आणि कर्म या दोन्हींच्याही नुसार, लिंगानुसार किंवा वचनानुसार तो बदलत नसतो. त्यानंतर आपण लक्षात ठेवायचे, तो तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी आणि एकवचनी असते, म्हणजेच क्रियापद. त्यामध्ये मग आपल्याला असं पाहायला मिळेल, केले, जावे, बसावे, खाल्ले. आणि कर्ता आणि कर्म असले तर त्यांना विभक्ती प्रत्यय असतो. सकर्मक भावे प्रयोगात बघा, तर वाक्यात कर्म असते आणि अकर्मक भावे प्रयोग म्हणजेच याच्यात वाक्यात कर्म नसतं, हे आपण लक्षात घ्यायचे आहे. चला त्यानंतर पुढे आपण जायचंय. बघा, तो म्हणजे मिक्स्ड व्हॉइस, म्हणजे त्याला आपण संकर किंवा मिश्र प्रयोग असं म्हणतो. जेव्हा वाक्यात कर्तरी, आता हे महत्त्वाचे 3 प्रकार ते आहेतच, परंतु आता बघा चौथाही प्रकार हा आपल्याला प्रयोगाचा आहे, तो मानला जातो. म्हणून मग या ठिकाणी तोही पाहूयात. जेव्हा वाक्यात कर्तरी, कर्मणी, अ, कर्मणी व म्हणजे बघा, कर्तरी व कर्मणी, कर्मणी व भावे किंवा कर्तरी व भावे या 2 प्रयोगांची वैशिष्ट्ये एकत्र दिसतात, तेव्हा त्याला संकर प्रयोग असे म्हणतो आपण. संकर प्रयोग म्हणजे हे थोडक्यात संकरित जसं आहे, म्हणजे मिक्स्ड व्हॉइस, म्हणजे 2-2 प्रयोग एकत्र एकाच वाक्यात पाहायला मिळणे. आता मग कर्तृ कर्म संकर. बघा, कर्ता प्रथमेत असतो आणि म्हणजे जसं कर्तरी प्रयोगासारखा. पण क्रियापद कर्माप्रमाणे बदलते कर्मणीसारखं. म्हणून त्याला कर्तृ कर्मसंकर असं म्हणतात. तू कथा सांगितलीस. आता इथं कर्ता तू आहे. कथा हे स्त्रीलिंगी आहे, म्हणून क्रियापद हे सांगितलीस असं बदल झालेला आहे. तू धडा सांगितलास. इथं बघा बदल आपण आता बदलून बघूयात कर्म. इथं कर्म बदललंय आणि म्हणून मग त्यानुसार आता ह्याचा बदल झालेला आहे. म्हणून मग कर्मधडा आहे आणि मग पुल्लिंगी आहे, म्हणून तिथं सांगितलास. वर कथा होती स्त्रीलिंगी, तर त्या ठिकाणी सांगितलीस, इथं बदल होतोय. तुम्ही काम केले. हे उदाहरण म्हणजेच कर्तृ कर्मसंकर याचं आहे. बघा, त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल कर्मभाव संकर. कर्ता तृतीयेत, कर्मणी भावेप्रमाणे. बघा, पण क्रियापद कधी कर्माप्रमाणे तर कधी भावे प्रयोगाप्रमाणे राहते, म्हणजे नपुंसकलिंगी. जसं वडिलांनी मुलीस सांगितले, म्हणजे हा भावे सकर्मक आहे. म्हणजे याला आपण कर्मभाव संकरच आहे. बघा, वडिलांनी मुलगी शाळेत घातली. कर्मणी प्रधान कर्तृक अशा पद्धतीनं आहे. त्याने काम केले.
हे त्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे. आता त्यानंतर पुढे कर्तृभावसंकर. कर्ता प्रथमेत किंवा त्याला प्रत्यय असतो आणि क्रियापद हे भावे प्रयोगाप्रमाणे एकवचनी राहतं. तू जातोस, तू जावेस. मग हे विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा या कर्त्याप्रमाणे करावा हे क्रियापद बदलते, पण ते भावे प्रयोगाचे विद्यार्थी रूप आहे असं सांगितलं जातं. म्हणून मग या ठिकाणी कर्तृभावसंकर ही संकल्पना या ठिकाणी पाहायला मिळते. तर महा-टी-ई-टीसाठी हे कर्तरी, कर्मणी आणि भावेद हे 3 प्रयोग मुख्य आहेत. त्यांचे उपप्रकार आपण नवीन कर्मणी, शक्य कर्मणी, समापन कर्मणी हे महत्त्वाचे आहेत. आपण त्यांचा सराव करावा. तर अशा प्रकारे हा या ठिकाणी व्हिडिओ आपण पाहिलेला आहे. आपल्याला नक्कीच या प्रयोगाचा म्हणजे काही महत्त्वाचा भाग आपल्याला किंवा त्याचा मूळ गाभा आपल्या लक्षात आलेला असेल. तर नक्कीच याचा फायदा आपल्याला परीक्षेसाठी व्हावा, ही अशी आमची या ठिकाणी अपेक्षा आहे. तर पुन्हा भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जर आपण या चॅनलवरती नवीन असाल, तर आमचं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.